रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. कान दुखतोय सर, कमेंट्स आली एक आणि बऱ्याच जणांचे मेसेज बी आले. सर कान दुखतात, लहान मुलांचे असतील किंवा मोठ्या व्यक्तींचे असतील. आवाज बसलाय जरा, आज थोडंसं जास्त ओरडणं झालं क्लासवरती, त्यामुळे आवाज आज थोडासा कमी येतोय. तर या कानदुखीसाठी काय साधा सोपा उपाय करायचा ते मी पुढे सांगतोय, ऐका. तर पहिल्यांदा लक्षात ठेवा, ज्याला आपण ॲक्युप्रेशर किंवा न्यूरोथेरपी म्हणतो, त्यासाठी इथं जवळ घेऊन सांगतोय, हा जो भाग आहे कानाचा, कान जर दुखत असेल तर इथं 2-3दा दाबायचं या भागावरती. जो कान दुखतोय तिकडच्या बाजूला हा भाग पूर्ण असाच पाठीमागून हा पूर्ण भाग जो कानाचा आहे तो दाबायचा. कोणता कान दुखतोय त्याच्यावरती अवलंबून आहे. आणि पुन्हा काय करायचंय पहा, पुढे आपल्याकडं तूप असतं, मग ते देशी गायचं असेल किंवा म्हैस असेल तिचं तूप असेल, या दोन्हीपैकी कोणाचंही तूप चालतं. एक अर्धा चमचा तूप घ्यायचं आणि हे तूप थोडंसं गरम करायचं आणि गरम करून ते तेल 1 चमचा घ्या. काय फरक पडतोय, मात्र आपणाला प्रयोगासाठी लागणार आहे अर्धा चमचा. मग हे तेलात त्याचं कसं असते, थंडीमध्ये आळून बसलेलं असते, त्याच्यामुळं तेलात त्याचं रूपांतर झालं, ते पूर्णपणे वितळलं, थोडंसं गरम करायचं ते आणि चमच्यात काढायचं किंवा एका ह्याच्यामध्ये वाटीमध्ये काढा आणि त्या वाटीमध्ये फक्त अर्धा चमचा आल्याचा रस, आता आलं माहित आहे सर्वांना, अद्रक म्हणतात त्याला, अर्धा चमचा पाणी न घालता आल्याचा रस काढायचा आणि त्याच्यामध्ये मिक्सअप करायचं. हे भांडं आहे समजा, त्या भांड्यामध्ये अशा पद्धतीनं एक जिन्सी करायचं आणि कोमट स्वरूपात झालं की ते कानात 4 थेंब सोडायचा आणि तसंच एक अर्धा तास पडून राहायचं. ज्या क्षणी हे तेल कानात जाईल त्या क्षणी तुमच्या कानाचा ठणका बंद होईल. असेल श्रद्धा दत्तगुरूवर तर चॅनलला लाईक सबस्क्राईब करा. सदा सोपा उपाय सांगितला, झालेली सेवा सर्व भक्तजनांच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. पुंडलिक वरदा हर विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, विठ्ठल 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 विठ्ठल.